नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. तुम्ही शिवप्रेमी आहात आणि सूरज भावना या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्याकरता आलेले आहात. नेमकी तुमची भूमिका काय आहे आणि भावना काय आहे? भूमिका माझी एकदम स्पष्ट आहे. म्हणजे मगाशी सूरज भाऊंची बाईट घेत असताना ताईंनी बरेचसे प्रश्न विचारले. सूरज भाऊंनी ज्या दिवशी उपोषणाचं हत्यार उचललं त्या दिवसापासून मी सूरज भाऊ बरोबर आहे. ताईंचा प्रश्न असा होता की म्हणजे मी सरस तुमच्या प्रश्नांना उत्तर देताना आपण चर्चा करू की अदानीचा प्रकल्प आल्यानंतरच तुम्हाला रस्ते किंवा तिथल्या समस्या हे प्रश्न पडले का? खरं तर ताई मला तुम्हाला सांगायचं की आम्ही सगळे व्यासपीठावर बसणारी माणसं ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाची माणसं आहोत. कोणत्या ना कोणता आमदार निवडून आणण्यात आम्ही सगळ्याच मंडळींनी काम केलेलं आहे. पण खरं तर हा जो तुम्ही प्रश्न विचारला की अदानीचा प्रश्न आल्यानंतरच हा प्रश्न का, त्याचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं सूरज भाऊंकडनं द्यायचं राहून गेलं असेल. ज्या दिवशी त्या गावची ग्रामसभा होती म्हणून आम्ही ग्रामसभेला या अदानी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गेलो. आजपर्यंत आम्ही सगळे मंडळी आमदारां खासदारांबरोबर फिरायला गेलो असेल त्यावेळेस आम्हाला लोकांच्या समस्या कधी दिसल्या नाहीत. पण ज्यावेळेस ह्या प्रकल्पाला विरोध करायला आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, हा प्रकल्प बाजूला राहिला आणि 4 महिला 2-3 महिला त्या ग्रामसभेतून उठून रडायला लागल्या का भाऊ तुम्ही आमच्यासाठी अदानी प्रकल्प हटवायला आलात, पण आमच्या इथं घरापर्यंत जायला रस्ता नाही, आम्हाला पाणी नाही, आम्हाला पाणी आणायला 5-5 किलोमीटर चालावं लागतं. म्हणजे जेव्हा ह्या समस्येला तोंड द्यायला आम्ही तिथं गेलो तेव्हा खरं तर त्या लोकांच्या समस्या काय ते आम्हाला पाहायला भेटल्या. वास्तविक आमच्या बरोबर त्यावेळेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा आताचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्या सुनबाई आहेत ते आमच्या बरोबर होते. आम्हाला कुठंतरी आमच्याबद्दल नाराजगी वाटली की आपण आजपर्यंत सामाजिक काम केलं, राजकीय काम केलं, आपण एवढ्या मोठ्या प्रकल्पाला तोंड द्यायला इथं आले, पण लोकांच्या समस्या फार छोट्या आहेत, पण त्या सुद्धा ह्या काळात पूर्ण झाल्या नाही. आणि म्हणून सूरज भाऊ आज उपोषणाला बसत असताना त्याही मुद्द्यांना हात लावत आहेत. तुम्ही शिवप्रेमी आहात. शिवप्रेमी हा छत्रपतींचे जे गड किल्ले आहेत ते संवर्धन, संरक्षण, स्वच्छता प्रत्येक गोष्टीमध्ये आग्रही असतो. तर ही एक छत्रपतींचीच भूमी आहे आणि ज्या ठिकाणी तो प्रकल्प होतोय ते सुद्धा सगळं छत्रपतींचंच आहे, आजही आहे. मग त्या ठिकाणी आता एक आक्रमण किंवा आपलं अतिक्रमण केलं जातंय का? एक अतिक्रमण कसं तर त्या ठिकाणी जो प्रकल्प केला जातोय तर या ठिकाणी असणारे शिवप्रेमी गड संवर्धन करणारे जे मावळे आहेत त्यांना सुद्धा याच्याबद्दल माहिती दिली होती का? आता हा जो प्रकल्प येतोय खरं तर संतोष भाऊंनी आता सांगितलं की आजी माझे आमदार दोघेही वाद घालतायत की हा प्रकल्प कोणाच्या काळात आला. तर हे सर्वसामान्यांपर्यंत हा प्रकल्प नव्हताच. म्हणजे ज्या गावामध्ये प्रकल्प होणार आहे, जे शेतकरी बाधित होणार आहे त्याही लोकांना हा प्रकल्प माहीत नव्हता. त्यामुळे बाकीच्यांना माहीत असणं काही कारणच नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन राहिला सह्याद्रीचा विषय. सह्याद्रीमध्ये काम करत असताना खरं तर या सह्याद्रीने आजपर्यंत छत्रपती शिवरायांचं स्वराज्य सांभाळण्याचं काम केलंय. ह्या सह्याद्रीने आजपर्यंत जुन्नर तालुका सांभाळायचं काम केलेलं आहे. आज तुम्ही नाणेघाट सारख्या ठिकाणी गेलेत तर तिथं तुम्हाला अतिशय म्हणजे जुन्या वनस्पती असतील, तिथलं भाऊ आपल्याला तिथल्या स्थानिक तरुणांनी सांगितलं की आमची जी नैसर्गिक संपदा ही फार मोठी आहे. आता सह्याद्रीचाच विषय आला म्हणून परत ताईंचा दुसरा प्रश्न घेतो. सूरज भाऊंकडनं उत्तर द्यायचा राहिला होता की सह्याद्रीच्या बाबतीत ह्या 2 प्रकल्प होत असताना ताईंनी असा प्रश्न विचारला का तिथेही सह्याद्री नुकसान होणार आहे पण त्याची तुम्हाला काळजी आहे, पण रेल्वे प्रकल्प होत असताना सह्याद्रीचं नुकसान होताना त्या बाबतीत तुम्ही रेल्वेचा प्रकल्प मागतायत. खरं तर तुमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे, ज्या सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो, मायबाप म्हणजे कोण हो? ज्यांना लेकराची काळजी वाटते तो मायबाप ना. अहो आमच्या जुन्नर तालुक्याला विकास पाहिजे. आम्हाला विकास कशातून होणार आहे? आमचा तर त्या रेल्वे प्रकल्पातून होणार आहे. आमच्या शेतकऱ्यांचा माल शहरी भागात पोहोचणार आहे. आमचे विद्यार्थी इथून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जाणार आहेत. आमच्या इथून नोकरीसाठी येणारी लोक त्या रेल्वेने सुखाचा प्रवास करणार आहेत. तो प्रकल्प आम्हाला पाहिजे. मग त्यासाठी सह्याद्रीचा थोडंसं नुकसान झालं पण त्यातून तालुक्याचा विकास होणार आहे. पण आज हा जो सह्याद्रीला घात घालून जो अदानीचा प्रकल्प होतोय, हा अदानी कोण आहे हो? सूरज भाऊंनी सांगितलं की अदानी हा सरकारचा जावई. हा सरकारचा जावई असेल पण माझ्यासारख्या शिवभक्ताचं म्हणणं आहे की आपण सामाजिक जीवनात जगत असताना आपण अनेक सिनेमे पाहतो. तो सिनेमा तयार होताना त्याच्या पाठीमागे एखादा प्रोड्युसर असतो, त्या पिक्चरचा एखादा डायरेक्टर असतो आणि एखादा हिरो असतो, तो पिक्चर हिट होतो. हा अदानी कोण आहे? या भाजप सारख्या सरकारचा प्रोड्युसर आहे ज्यांनी या सत्तेसाठी पैसा लावायचा. अमित शहा सारखी माणसं डायरेक्टर आहेत आणि नरेंद्र मोदी साहेब या पिक्चरचे हिरो आहेत. हिंदुत्वाच्या चेहऱ्यावरती लोकांचं मतदान घेऊन आजही ते हिंदू धोक्यात नाहीये का? आजही ते हिंदू धोक्यात आहे. आमचा जुन्नर तालुका धोक्यात आहे.
पण हा अदानी हा प्रोड्युसर आहे, त्यांनी हे पिक्चर तयार केलेलं आहे आणि याच्यातून तो त्याचं उत्पन्न तयार करणार आहे. तुम्ही एक शिवभक्त आहात, शिवप्रेमी आहात, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे शिवप्रेमी आहेत, जेवढे तरुण मावळे आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल की हा प्रकल्प, हा सह्याद्री वाचवण्यासाठी या शिवप्रेमींना, सर्व मावळ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? एकदम चांगला प्रश्न तुम्ही विचारला. थोडा शिवभक्त मी म्हणून महाराष्ट्रभर कसा आहे ते पहिल्यांदा मी सांगतो. गेली 2005 सालापासून किल्ले शिवनेरीवरती जेवढे शिवभक्त महाराष्ट्रातून रात्रीचे शिवज्योत घेऊन येतात, आम्ही सर्व मंडळी त्यांच्या स्वागतासाठी रात्रभर असतो. म्हणजे ही शिवनेरची शिवजन्मभूमी, इथला शिवभक्त हा फक्त इथल्या पुरता नाहीये, हा महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचलेला शिवभक्त आहे. आज सुरेश भाऊंनी, खरं तर सुरेश भाऊ माझी 15-20 वर्षापासूनची मैत्री आहे. सुरेश भाऊंनी आंदोलनासाठी उपोषणासारखा, महात्मा गांधी सारखा मार्ग अवलंबलाय की आपण उपोषण करून आपल्या तालुक्याला वाचवण्याची संधी घेऊ. पण सुरेश भाऊ बरोबर आमच्यासारखे शिवभक्त आहेत आणि जिथं आम्ही महात्मा गांधी वाचले ना, तिथं आम्ही भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे सुद्धा वाचलेले आहेत. काल सुरेश भाऊंना इथल्या स्थानिक पोलिसांचं पत्र आलं, या पत्रांना घाबरणारे आम्ही नाहीयेत. आज सुरेश भाऊ या ठिकाणी बसलेले एक शिवभक्त म्हणून मी सांगतो की या उपोषणाला जर कोणी हात लावायचा, गदारोळ करण्याचा जरी प्रयत्न केला तर सुरेश भाऊंच्या समोर आमच्यासारखे असंख्य शिवभक्त उभे असतील आणि शिवभक्तांच्या माध्यमातून जर हा प्रकल्प उपोषणाच्या माध्यमातून सुटत नसेल तर छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून अनेक शिवभक्त असतील जे बिरसा मुंडांना मानतात, जे राघोजी भांगरेंना मानतात. हे सर्व भक्त या ठिकाणी येऊन अदानीला हटवण्याचं काम 100% करतील.